रामकृष्ण हरी मंडळी, आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. आजचा प्रवास चाकोरे ते वेळापूर असा असणार आहे. मात्र आता आपण कुठं उभा आहे माहिती का? आपण आहे या टँकर समोर उभं, कारण की ह्या टँकर वरती सगळे वारकरी आंघोळ करतात. म्हणजे नागेश्वर तिथले या टँकर पाशी आपण मागायची गप्पा मारतो. या टँकर वरती सर्वजण वारकरी आंघोळ करतात. मात्र ट्रॅक्टरला हाकणारा हाय विक्रम भाई. आणि त्यानंतर हे आप्पा आहेत आमचे बरं का. थांबा, हे आप्पा आहेत आमचे शिवपुऱ्या बाई. यांचं नाव आहे बाळू. बाळू बाळू महाराज, स्वप्नील महाराज आलेले आहेत. आज रात्री आलेत रात्री. हा, आणि त्याचं नाव आहे त्याला थोडं पुढे हे रात्री आलेत आणि आता झाक्या मारतात सध्या. पण जाऊ द्या, असू द्या. तुम्ही ना यांच्या झाक्या पाहण्यासाठी आजच्या लॉगला थांबून राहा, व्हिडिओ बघत राहायचे आणि लाईक करा. महत्वाची गोष्ट आहे, आप्पाच आपल्याला लय प्रेमी. पण पुन्हा एकदा नव्या वाटेने प्रवास चालू आहे आणि आम्ही चाललेलो आहेत महाराजांसमवेत. मात्र आज पण नव्या वाटा, नवे जागा, नवी बागा असतील, झाडे वावरे सगळी गोष्ट पाहायला मिळत आहेत. मात्र आज ही नवीन वाट, या नवीन वाटेच्याही तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी दाखवणार, क्लिपा दाखवणार. तुम्ही पाहत राहा आपल्या चॅनलला. तसं थांबा, लाईक करा. महत्वाची गोष्ट आहे. बाबा रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. बाबा, वारीबद्दल कसं वाटतंय? या वर्षाची जी वारी चाललेली आहे या अतिशय गुण्यागोविंद आणि आनंदाच्या वातावरणामध्ये वारी पंढरपूरला चालू आहे. 7 दिंड्या संत गणराज महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये आहे. 7ही दिंडी चालक आणि मालक भजनकरी अतिशय चांगल्या पद्धतीने भजन करत, एकमेकाला सहकार्य करत पंढरपूरला मार्गस्थ झालेले आहेत. आणि पंढरपूरच्या जवळजवळ आता ही वारी पांडुरंगाला भेटण्याकरता चाललेली आहे. प्रत्येक दिंडीमध्ये भजन चालूच आहे. प्रत्येक गावोगावच्या लोकांनी अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे. श्री संत कान्होजी महाराज पाठक संस्थान अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळे सदस्य यांचे सुद्धा चांगल्या पद्धतीने पालखी सोहळ्यावर देखरेख चालू आहे. सगळ्याला सहकार्य संस्थान करतंय आणि सगळ्यांना मदतही करतंय. आणि अतिशय भाविक, हजारोंच्या पटीत भाविक यावर्षी वाढले आहेत. एवढे चांगल्या पद्धतीने पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने वाटचाल करत आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी बाबा. टाटा. गाडी आली. आवली शेवटचा दिवस, कारण की आता जाऊ नाही वाटत नव्हतोय, जायला लागणार आहे. अण्णा येऊ का? खूप सारा पाकवाद वाजवला जाईल, सेवा केली. पुढच्या वेळेस अजून काहीतरी अजून सांग. शब्द नाही जायचंय, पण काम जावं लागतं. नाही आवड खूप आहे, पण काय सवड नाही सध्या कामामुळे. करू पुढच्या वर्षी. वारीला आल्यावर कसं वाटतंय? छान वाटतंय का? ऐकायला भेटतात, आपण बी गातो. सकाळी चालल्यावरती कसं वाटलं? चालल्यावरती मी 1 तास भरत चालते, हा, गाडीत बसते. गाड्याच नव्हत्या तासभरावच्या अंतरावर सकाळी. माई शूटिंग काढतो का? हा, शूटिंग काढतोय. बरं काढ बाबा, आणि माझ्या लेकाला पाठव. अजून अजून आता काय छान वाटतंय. आता आपण कोणाला पाठवायची शूटिंग? शूटिंग कोणाला पाठवायची? नका पाठवू, आपलीच मोबाईल मध्ये राहू द्या. श्रेष्ठ कान्होजी महाराज पालखी सोहळ्यातील वारकरी रात्रीचा जागर, हरिपाठ, काकड आरती आणि प्रवास त्याच्यामुळे जरा शिन आता आलेला आहे. आणि आज शिन घालवण्याकरता थोडी विश्रांती घेत आहे. असे
गायक वादक सर्व गुणीजन मंडळी बसलेले आहेत आणि त्यांच्या समवेत काका. त्यांच्या समोर काका उभे आहेत. नमस्कार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. हे लघु पाटबंधाराचे साहेब पण यंदा दिंडीमध्ये सामील झालेले आहेत. हा पाटबंधारे विभागाचे संजय राव झेटे हे यंदा आपले वारीला एकदम चालले, म्हणजे त्यांचं पण आता ते पहिल्याच दिवशी जरा घायल झाले का वाटाय चालल्यात. हा आणि हे दोन वारकरी मात्र यांना जागृत करायची सवय आहे ना, त्यांचे विश्रांतीचा क्षण आलेला आहे आणि चांगल्यापैकी विश्रांती चाललेली आहे. जाऊ द्या. लय आनंद लय इथं थांबा पाहिजे ना आणि आनंद घ्या. सगळ्यात जास्त आनंद इथे पाऊस आला. वेळापूर अजून किती लांब सांगना, वेळापूर किती लांब अजून सांगना, वेळापूर लांब सांगना. विठ्ठल विठ्ठल म्हणा, लांब सांगना तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 म्हणा. आता मात्र आम्ही वेळापूर क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही खडीमसनीच्या दिशेने निघालेलो आहे, कारण की वेळापूर मधील खडीमसनीवरती आज आमचा मुक्काम आहे. पाहत राहा व्हिडिओ, कारण की 16 फोटो झालेला आहे, कारण की आता माऊलींच्याही पालख्या दिंड्या या ठिकाणी आपल्या पालखीला मागे पुढे आहेत. मात्र तुम्ही आपल्या चॅनलला अशाच पाहत राहा, व्हिडिओला पहा, लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. महत्वाची गोष्ट अशी आहे आणि छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील अशा अपेक्षा ठेवा आणि पाहत राहा. आता मात्र पालखी मुक्कामाच्या ठिकाणी यायला काही वेळ राहिलेला आहे. मुक्कामाच्या ठिकाणी पालखी जाईल, त्यानंतर आज आरती होईल, कीर्तन होईल आणि मग आपल्या लॉगला एंड होईल. पाहत राहा तोपर्यंत. काय जिजाभाऊ बघा, हे त्याच दिवशीचे जिजाभाऊ, त्या दिवशी त्यांनी आम्हाला दूध पाजलं थेटेवाडीमध्ये. जिजाभाऊ दिसले एकदम म्हणजे वारकरी पोशाख सोडून त्यांनी जरा हटके पोशाख घातलाय. ते म्हणले आज मी जरा सोहळ्याचा कंडक्टर होतो आणि आता सगळ्यांचे तिकीट काढतात, पण तिकीट काढायला गेले आणि म्हणतात मी फुकाट 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 वाजा आणि कुठं चला. ज्ञानोबा माऊली तुकाराम. आनंद पुन्हा नाही. पावसात सगळे वारकरी चाललेले आहेत. रात्रीचे पहाटेचे किती वाजले? पहाटेचे 5 वाजलेले आहेत आणि सर्व वारकरी आता पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. आजचा मुक्काम आपला मात्र वंडीचे गावला आहे. आता सर्व वारकरी भजन चालू आहे, मागे पालखी आहे, रेनकोट वगैरे घालून चाललेले आहेत. आता मात्र म्हणजे पावसाने आज हजेरी लावली आणि सगळं मात्र पण आता सध्या भजनात चाललेलं भजन चालू आहे आणि सगळे भजनात चालले नाही. रात्रीची वेळ आहे, त्याच्यामुळे कसं यायचं आहे
की आता जास्त बोललो तर मला पण घ्यावं वाटेल. तर तुम्ही आपल्या चॅनलवरती असं टिकून राहा, व्हिडिओ पहा, लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला जास्तीत जास्त आपल्या. आता मात्र सकाळचे 6 वाजले आहेत आणि आता आम्ही तरी पण चालत आहे. रात्रीचा किती किलोमीटर झाले हे कळून नाही, म्हणजे अंधारात किती किलोमीटर झाले हे कळालं नाही, पण मात्र तब्बल आम्ही 9 किलोमीटर आतापर्यंत चाललेलो आहे अंधाराचे सगळेजण महाराजांसोबत. मात्र आता भजन खूप रंगलेलं आहे आणि सगळे भजनात दंग आहे. तुम्हाला भजन दाखवतो, इथं भजन चालू आहे. पुढे भजनात सगळे दंग झालेले आहेत. पण मात्र सेवेकरी कुठंच न थकत सेवा करताना पालखीची न थांबता न झुकता. आणि आमचे काका बा रामकृष्ण हरी. सकाळच्या बारचा विसावा आता आलेला आहे जवळ. आता काही क्षणामध्ये पालखी विसावा घेईल, मग मात्र दुपार म्हणजे सकाळ 10ला निघेल. पालखी पुढील प्रस्थान होईल. आता आम्ही सगळेजण थोडा आराम करणार आणि त्यानंतर मग आपण तुमच्यासोबत गप्पा मारू. पण तुम्ही चॅनलला थांबून राहा. 4 वेळा का म्हणतोय, लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण की जास्त गरज आहे. आणि बाई याच्यात काय माहित होता का माऊली माऊली काय 2 शब्द. ओके समजलं. आता हे आमचं नियोजन आहे. आता कसं वाटतंय, खोकला बिकला औषध माग जाता द्या. काय माऊली अजून नका होऊ शकता. आता काय वेळ प्रसंगी आणि पाऊस अभावी आहे ना, हे कसं पण जेवण करावं लागतं. हे चिखल तरी पण थोडी जागा कोरडी होती म्हणून आता इथे भक्तांना जेवायला बसवले. पण कसं आहे वारकऱ्यांनी आता इथं बघा सगळ्या पद्धतीने चालू आहे. आता काही वारकरी वेटिंगला पण आहेत, पण मात्र आता सगळ्यांची सोय नाही झाल्यामुळं चालू आहे. बघा कढी बनवलेली, खास कढी आहे, भात आहे. इथं शेंगदाण्याची चटणी पण आहे. ही चटणी बघा, ही चटणी वाढणार आहे पण बघा. खा बरं एक घास. तर माऊली विषय असा आहे की रात्रीपासून पाऊस चाललाय, सगळ्यांची हालत खराब आहे, कारण की झोपा कोणालाच नाही. आणि त्याच्यानंतर विषय असा झाला की सकाळपासून आम्ही पायी चाललोय, तुम्ही पाहिलं व्हिडिओमध्ये. पण मात्र असा विषय आता की पालखी निहारीसाठी थांबली, पण हा नंदाच्या वड्यावरती निहारीसाठी थांबली. पण आता वारकऱ्यांचे थोडे हाल झाले जेवणासाठी, कारण की सगळीकडे पाऊस झालेला आहे. पावसाने पाणी झालेलं आहे आणि वारकरी आता कसे जेवतायत ते तुम्हाला दाखवतो. ते वारकऱ्यांना आता आहे ना ॲडजस्ट करायला लागते प्रत्येक गोष्ट की कसं जेवायचं. कारण की तुम्हाला काय सांगू, आता हे बघा हे वारकरी इथं जेवतात, त्यांच्या मागं अगदी पाणी. आता सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करूनच हे चालू आहे सगळं. आणि वारी करायची म्हणल्यावरती या गोष्टी कानामागे टाकाव्या लागतात. पण विषय असा आहे, सर्व गोष्टी होत असताना सेवकरी मात्र कुठे कमी पडत नाहीत. थोडी होती, कारण की पावसाने आधीच हजेरी लावल्यामुळं कुठंही तर गेलं तरी आता तंबू ठोकायचं म्हणल्यावर खाली वल्ला राहणार. पण मात्र सेवकरी काही कुठं हटत नाही, तंबू ठोकतात. पण वारकऱ्यांना काय की थोडं लागतं, थोडंसं कोरडा असावा झोपण्यासाठी, कारण की दिवसभर चालतायत ते. असो ठीक आहे, सेवेकऱ्यांचंही चांगली सेवा चालू आहे आणि वारकऱ्यांची पांडुरंगाचं नामघोष घेत वारी चालू आहे. तरी खाऊन पिऊन टुंटू घेतात सगळे, काही विषय नाही. सगळे मग कुणाची इथं काही काळजी करायची नाही, कारण की आपल्या सोहळ्यामध्ये अजूनपर्यंत कुणाला तरी ॲम्ब्युलन्समध्ये जायची गरज लागलेली नाही, आजारी कुणी पडलेलं नाही. त्याच्यामुळं महाराजांची कृपा सर्वांवरतीच आहे, कोणी आजारी पडलेलं नाही अजूनपर्यंत. तरी तुम्ही आपली व्हिडिओ पाहत राहा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा.
माऊली आता मी पालखीमध्ये बसलेलो आहे आणि विषय असा आहे की आता आम्ही बंडी शेगावला निघालेलो आहे. आता बंडी शेगावला चाललोय म्हणजे आता सगळा प्रवास टप्पा छोटा होता त्याच्यामुळे सगळे वारकरी अतिशय आनंदात भजन गातमध्ये चाललेले आहेत. आम्ही चाललोय म्हणजे तुम्ही पाहत राहा काय की तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे की आज वारीच्या वाटेवरती किती गर्दी आहे, किती वारकरी आहेत. आज म्हणजे फक्त आपल्या सोहळ्याची नाही तर माऊलींच्या सोहळ्याच्या असू सर्व तुकोबारायांच्या सोहळ्याची सगळे वारकरी सध्या या वाटेने प्रवास करतायत. ते तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतोय, त्या व्हिडिओ तुम्ही पहा. महत्वाच्या गोष्टी हा पहिलं नाही का ना एक सीन आमच्याकडे पण एक सीन आमच्याकडे ठीक आहे का? हे इथून घ्या ना पहिला. खाली घ्या पुढले खाली घ्या ना हाताव घ्या हाताव. भूक लागली होती बाहेर केलं लवकरच मग कमाला आली होती. भूक लागली म्हणजे करायचं काय, आलो ना बेतावरती डायरेक्ट सगळे आला सगळं बसले. आता 2-2 घास खाणार आणि मग तुमच्या बरोबर नंतर गप्पा. ओके माऊली तर बेळचा विषयच नव्हता निघाला पण आजीने सांगून टाकलं मी बेळ खा. सगळी खाऊन झालं मला बेळ खायला बोलावली. आता पण जाऊ दे आजीने बोलावलं होतं आलो. कसं वाटतंय वारीला येऊन? छान वाटतंय. छान वाटतंय. चालल्यावर कसं वाटत आहे? बरं वाटतंय आज. बरं वाटत आहे ना? तुम्हाला बरं वाटतंय? काय बरं वाटत आहे गाडी बघा काय बोलता? अरे बाळा, मी जे बोललो ना ते अजिबात खरं नाही, सगळं खोटं आहे असं समजू नका. हे सगळं खरं आहे. आणि हाय ना साथीदार. हे अजिबात पायी चालत ते मै पायी चालत यात. हे अजिबात गाडीत बसती नाही, ते खोटं आहे. आणि आजी ती मला नीती खाते नाही मी करते खाली तर आजीचं मन नाराज होईल पण रान नारी दोन नाही खावायला मी खातो म्हणून आजीचं मन शांत होईल. नाही तू खाणार बाळा. मी खाऊ का? मला दोनच आहे, जा ना मला. मी म्हणते मग आजीला बरं वाटेल बाई. आजीने लय प्रेमाने आता 2 आणल्या मला वाटलं एखादा किलो बेळ खायला घाली ना आजी. म्हणजे मला बरं वाटत नातानी दे खाल्ली म्हणजे थोडी आजीने मला बेळ आणली. आता मला पोट भरलं रातभर काय जेवणार नाही, सकाळच्या भर जेवण मिळालं. आजी मला तर म्हणा विचारायचं होतं कसं वाटतंय गाडीत बसून? आजी खरं बोललेल्या आता इतके वेळ आपण काहीच बोलत नव्हतो. आजी म्हणल्या गाडीत बसून अंग दुखात आहे. आता याच्यावरती आपल्याला काहीच जास्त बोलायचं नाही आणि गाडीत बसून आजी आता खरं म्हणूनच मला येऊची वेळ झाली. गाडीत बसून सगळी वेळ घाऊन घेत फाट मी बोलतोय ते सगळे पायवारी करतात, सगळे चालतात, देवाचं नाव घेतात
दमल्यात सगळ्यात थकल्यात बघा कशा तंबू मध्ये बसल्यात. आता आहे ना तुम्हाला काय इकडे ना इकडे जेवणाचं नियोजन चालू आहे. आता इकडे चपात्या वगैरे चालू आहे. त्यांचा पण मस्त हरिपाठ चालू आहे बघा तुम्हाला दिसत असेल. पण मात्र आता ह्यांचा आता थोडा आरामाचा टाइम चालू आहे. त्यांना आराम करून देतो आणि मी आता इथून निघून जातो. मस्त चपात्या चालल्यात बनवायच्या. आता गप्पा त्यांच्यात रंगलेल्या आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना अजिबात डिस्टर्ब करायचं नाही. चलो ते त्यांचा आज बेत काय माहिती का? खीर आहे खीर. आज खीर चपाती. आता बघा नानी ते सगळे कसे सगळे खीरचं नियोजन चालू आहे. वा वा. आणि हे आपल्या सोहळ्याचे आचारी. त्याच्यानंतर ही सगळी टीम आहे काम करते. आणि हेच त्याची भाऊ बरं का. हेच त्याची भाऊ. हे सगळे इथं टीम मेंबर आहेत. इथं स्वयंपाक करणारे आणि हे चपात्या लाटणारे आहेत. यांचं चाललंय त्यांना चालू द्या.